मंडळी, तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी. तर मंडळी, आज आपण आहे ना शेतात आलो आहे. शेतात म्हणजे आपण शेतातच राहतोय, आपलं घरच शेतात आहे. तर चला, थोडाफार भाजीपाला लावलाय, काय काय निघते आज, चला पाहूया. तर बघूया हळद कशी आली आपली. एक व्हिडिओ टाकला होता मी, तर आपल्या हळदीचा गावरान हळद आहे. तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असेल सगळे, तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला, काय काय रानमेवा निघतोय आज पाहूया. हो, मेथी किती छान उगवून आली बघा. मी तर मेथी लावली होती बघा, कसली छान उगवून आली रे. इकडे पण बघा कसली भारी उगवून आली, एकच नंबर आली. मी लावली होती थोडीशी खायापुरती, पण खूप छान उगवून आली, मस्त. हे जांभळीचं झाड आहे, इलायची जांभळ आहे. भेंड्या पण भरपूर निघल्यात. 2 दिवसाला भेंड्या तोडायला येतात. 2 दिवस झाले मी भेंड्या तोडून नेलेल्या, आता परत भेंड्या आल्यात तोडायला. वाकड्या भेंड्या झाल्या. कंटिन्यू पाऊस चालू आहे मंडळी, आम्हाला सारखं बुरबुर आहे. आज 2-3 वेळा पाळी येऊन गेली. गावरान भेंडी खायला एकच नंबर आहे चव. हो, किती मोठ्याला भेंडी आहेत. एवढी मोठी भेंडी पण कवळीलाच नसते. खायापुरतं लावलंय थोडं थोडं, इकडं पण लावलेलं आहे, पण अजून बारीक आहेत. आता तशी फुले यायला लागले त्याला. किंवा कशी फुले यायला लागले, बोंडी यायला लागले तिला आता तशी. एवढी मोठी बघा. भेंडी खाल्लेली चांगली, आपल्या शरीरासाठी जास्त प्रोटीन असतात. असं म्हणलं तर सगळाच भाजीपाला चांगला आहे घरचा खाल्ल्याला. विकत बाजारात कसं आहे माहिती का, फवारणी देऊ देऊ, औषधं देऊ देऊ लवकर पिकवतात. त्याच्यामुळं काय आहे, एवढ्या भेंड्या सापडल्या बघा, एवढ्या सापडल्यात भेंड्या. अजून भरपूर छोटे छोटे त्याला आलेले आहेत. हे बघा, खाली खाली भरपूर आले. एकच झाड आहे, पण अजून बारकाले बारकाले भरपूर भेंड्या आहेत त्याला. इथं कारल्याचं झाड उगले. हे बघा, मिरच्या बारीक बारीक आहे, पण झाड हे झाले. हे बघा, हे बघा मिरच्या, किती मिरच्या आल्या. तो आता सध्या घरात मिरच्या आहेत भरपूर, त्यामुळं मी काही मिरच्या तोडणार नाही. हे बघा मिरच्या, 2-3च झाडं आहेत, पण भरपूर मिरच्या आल्यात. इकडे गवार लावली आपण बघा, किती गवार लावली मस्त. चला वांगे तोडू, वांगे निघतात का पाहू. तर बघा कसले मोठा मोठाले वांगे झालेत. 2 दिवस झाले असं वांगे तोडून नेलेले, परत एवढे वांगे झालेत. वांगे पण गावरान आहेत आपले, कोणता फवारा नाही, काही नाही. भरपूर वांगे निघणार आहेत. वांग्याचे काटा लय डेंजर आहेत, बारीक आहेत, घुसले तर लय साला. तर बघा, एकाच झाडाला एवढे असे वांगे निघलेत. अजून भरपूर आहे बारीक बारीक वांगे. बघा, हे वांगे असे म्हणजे नाही का, चवीला चविष्ट असतात असे. बघा, जांभळा कलर आहे, गडद आणि काटेदार आहेत, चवीला खूप मस्त आहेत.
दिसून येत नाही पानांच्यात. हे बघा कशी लपून बसत हलून पार हलून आलेत परवांगे बघा. बघ किती छान आहे. चला एवढे वांगे सापडले आता भाजी करते. इथे भाजी लावली आहे. भाजी आहे. अजून जरा कवळी आहे, लगेच नाही उठायची आपल्याला. बघा किती मस्त आली आहे. अशी ढिली होती आपली लावून, येते का नाही म्हणलं. छान आली. पण इकडे पण वांग्याची झाडं लावल्यात. वांग्याची झाडं लावल्यात मस्त. आणि इथं वाटाण्याचे लावले होते आपले खायापुरते, पण छान उगून आलेत वाटाणे पण. बघा किती मस्त उगून आले. इथं मुळे लावलेत. हो एखादा मुळा भेटतो का खायला. बघा कसला मुळा आलेत आपले. वा तर बघा कसला मस्त मुळा आहे. अजून एखादा बघू. अजून लहान आहेत तसे. मुळे खाल्लेले चांगले माहिती का शरीरासाठी. कोणतं ठेव कळत नाही कारण सगळे सारखेच आहेत. तर बघा गावरानमुळे आहेत आपले. बघा किती मस्त कडू नाही काय नाही, असे छान लागतात भाजी बरोबर खायला. तर मंडळी बघा एवढा असा ताजा ताजा भाजीपाला काढलाय. अजून भरपूर भाजीपाला येणं बाकी आहे आपल्या शेतामध्ये. भाजी अजून कवळी त्यामुळे काढली नाही भाजी. इकडे गवार लावली मागं. गवार पण अजून फुलवली आहे काही काही ठिकाणी. छोटलीत पण फुलं आलेत तिला काही काही ठिकाणी मस्त. इकडं अजून मेथी यायची खायला आपल्याला. तर चला मंडळी तिथे एक भेंडी राहिली तेवढी तोडून घेऊ. तर मंडळी कसं आहे बघा, असं असतंय शेतकरी जीवन. ताजं ताजं तोडायचं, शेतातून डायरेक्ट ताटात असं असते. ताजं ताजं तोडून भाजी करून लगेच खायचं. ते शेती ती शेतीच म्हणजे नाही का. शेतकरी तो शेतकरीच असतो, स्वतः खातो आणि दुसऱ्यांना पण जगवतो. तर मंडळी म्हणतात ना, शेतकरी जगला तर शेती जगल, आणि शेती जर जगली तरच आपण सुखी आणि समृद्धी आणि निरोगी आयुष्य जगू. तसंच आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तो पिकवतो म्हणूनच आपण जगतो. तर चला जाऊया घरी आता. बाय सर्वांना. या ताजे भाजी खायला, वांग्याची, मुळ्याची, काय काही मुळांच्या पाण्याची पण भाजी करतात. भेंडी पण भरपूर निघलेली, होईन एक थोडंफार कालवण. तर चला मंडळी बाय सर्वांना. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय सर्वांना. रामकृष्ण हरी.